पेरू की सब्जी. पेरू की सब्जीसाठी आपण साहित्य घेतलेलं आहे. पेरू साधारणतः अर्धा किलो पेरू घेतलेत. नंतर टोमॅटो आपण घेतलेत 2 टोमॅटो बारीक चिरून. दही साधारणतः 2 ते 3 चमचे लागेल आपल्याला. साजूक तूप 2 ते 3 चमचे. हळद आणि तिखट चवीनुसार. साखर चवीनुसार. तडक्यामध्ये आपल्याला द्यायचा आहे जिरा, धने 1-1 चमचा. नंतर आमचूर पावडर अर्धा चमचा. बडीशोपेची पूड अर्धा चमचा. चवीला मीठ आणि सजावटी करता आपण वापरणार आहोत लिंबू. रेसिपी अतिशय सोपी आहे, पण ॲज अ शेफ जेव्हा आम्ही बाजारात जातो किंवा रस्त्यावरती एखादी भाजी म्हणा किंवा फळ काहीतरी वेगळं दिसलं ना की आमच्या डोक्यात लगेच रेसिपी तयार होते. आता हेच बघा ना, म्हणजे हे पेरू तुम्ही आतापर्यंत कधी पाहिलेत का? ॲक्च्युली मी पण कधी पाहिले नव्हते, पण जेव्हा मी बाजारात गेलो तेव्हा हे पेरू हे दिसल्यावर म्हटलं हे लाल रंगाचं काय, कुठलं नवीन फळ आलं बाबा बाजारात. कारण आजकाल आपल्याला वेगवेगळे फळं बाजारात दिसतात, कुठनं तरी परदेशातनं आलेली असतात. म्हटलं हे काय आहे, काय आहे? तर तो म्हणाला पेरू आहे. आता हे पेरू जे आहेत हे अलाहाबादहून आलेले आहेत. इलाहाबादचे पेरू आहेत, स्पेशल व्हरायटी आहे. आपल्याकडे आतनं लाल पेरू अगदी हमखास बाजारात रस्त्यावरती किंवा खास करून गावात जेव्हा आपण जातो पंढरपूरच्या साईडला किंवा तळेगावच्या साईडला तर ऑफकोर्स आपल्याला लाल पेरू दिसतात, तिकडे विकायला उभे असतात. पण हे जे पेरू आहेत ते बाहेरनं लाल आहेत, आतमधनं आपल्याच पेरूसारखे म्हणजे रेग्युलर पेरूसारखीच पांढरे पेरू आहेत. पण ह्याची चव तुम्हाला सांगतो अप्रतिम चव आहे. म्हणजे अतिशय गोड आहेत, अजिबात त्याला तुरटपणा नाही आहे आणि फारच म्हणजे डेलिकेट त्याची चव आहे. म्हणजे हे पेरू आपल्याला आत्तापर्यंत आधी का नाही दिसले ह्याचा सुद्धा मी विचार करत होतो, पण नो प्रॉब्लेम, आत्ता मला हे मिळाले. तुम्हालाही जर का बाजारात जर का हे पेरू दिसले तर तुम्ही लगेच आणा आणि ही पेरू की सब्जी लगेच बनवायला घ्या. कारण ही सुद्धा रेसिपी तुम्हाला कुठल्याही रेस्टॉरंटच्या मेनूमध्ये मिळणार नाही. तुम्हाला मिळेल ती फक्त आपल्या या आम्ही सारे खवय्याच्या एपिसोडमध्ये. सुरुवात करूया. आधी हे पेरू जरा कट करून घेऊ. चांगले धुतलेले पेरू आहेत ते आपण कट करून घेऊ. तुम्हाला म्हटलं होतं ना की पांढरेच असतात हे पेरू, फक्त बाहेरनं त्याचा रंग लाल दिसतो. त्याचे जरा मोठे काप करून घेतोय मी, कारण सॉफ्ट असते ही भाजी, तर शिजवताना ते मॅश नको व्हायला म्हणून काप थोडे मोठेच ठेवतोय. आता तुम्हाला जर का हे पेरू नाही मिळाले आणि तुम्हाला असं वाटत असेल की अरे ही पेरूची सब्जी मला करून बघायची आहे, तर आपले रेग्युलर पेरू तुम्हाला मिळतात ते पेरू घेऊन या आणि तुम्ही ते पेरू वापरू शकता. काहीच प्रॉब्लेम नाही, कारण ह्याच्यात चवीमध्ये मात्र जसं आधी सांगितलं की खूप गोडसरपणा आहे, अतिशय डेलिकेट अशी चव आहे. आपल्या रेग्युलर पेरूमध्ये तो गोडपणा नसतो, थोडेसे तुरट असतात, पण नो प्रॉब्लेम. चवीत फारसा काय तुम्हाला जेव्हा ही भाजी बनवाल तेव्हा फारसा काय फरक जाणवणार नाही. ऑल राईट, आपले हे पेरू आता मस्त कट करून झालेत. आता आपल्याला याला तडका द्यायचा आहे. तडका देण्याकरता हे माझं भांडं इकडे मी गरम करायला ठेवलेलं आहे. आपलं टिपिकल मातीचं भांडं आहे जे आपण गॅसवरती ठेवू शकतो. त्यामध्ये आपण घालूया 2 चमचे साजूक तूप. आता अशी छान डेलिकेट चव, छान डेलिकेट पदार्थ तर ऑब्व्हियसली तेलामध्ये किंवा बटरमध्ये न वापरता आपण त्याला असं छान डेलिकेट साजूक तुपात, घरगुती साजूक तुपात आपण त्याला तडका देऊया, म्हणजे अजून त्याची टेस्ट छान येईल. साजूक तूप जरा चांगलं गरम करून घेऊ. त्याच्यामध्ये आधी घालायचं आपल्याला जिरं 1 चमचा आणि धने 1 चमचा. जिरं आणि धने हे जे कॉम्बिनेशन आहे ना ते खूप युनिक कॉम्बिनेशन आहे. आणि जेव्हा आम्ही डिश एखादी बनवायचं ठरवतो तेव्हा ऑफकोर्स सुचलं पण पाहिजे, ती आमची खासियत आहे की ह्याच्यामध्ये काय एक्झॅक्टली घालायचं. आणि ह्याच्यामध्ये ऑब्व्हियसली आमचे ट्रायल एरर कधीच नसतो. पेरू लाल पेरू आहेत, एका वेगळ्या टाईपचे पेरू आहेत, त्याची चव आधी घेऊन बघितली, चव अतिशय गोडसर आहे. मग अशा चवीमध्ये ह्याची जर का आपण भाजी बनवायला घेतली तर तडका किंवा फोडणी कशाची द्यायची हे इमिडिएटली लगेच ते सुचतंच आम्हाला. त्यामुळे जिरा आणि धने, जे युजली आपण धने कधी तडक्यामध्ये वापरत नाही अदर दॅन कुठलं एखादं सांबार वगैरे बनवायचं असेल तर, पण यावेळेला या भाजीमध्ये मी हा तडका वापरतोय. आणि याच्यामध्ये आपण हे पेरू आता घालतोय. पेरू जरा चांगले मी शिजवून घेतो, इन द सेन्स त्या तडक्यामध्ये ते चांगले टॉस करून घेतो. पेरू टॉस करून झाल्यानंतर त्यामध्ये घालायचं आपल्याला टोमॅटो. 1-2 टोमॅटो मी बारीक चिरून घेतलेले आहेत, त्याच्या बिया काढलेल्या आहेत.
कारण पेरूमध्ये आधीच बिया आहेत, आपण बिया सकट हा पेरू कापलेला आहे, त्यामुळे वरनं टोमॅटोच्या बिया नको, त्यामुळे मी बिया काढून घेतलेल्या आहेत. ग्रेट. आणि आधी तुम्हाला जसं सांगितलं की या भांड्याची खासियत अशी आहे की एकदा हे चांगलं गरम झालं ना की त्यामध्ये टेम्परेचर खूप टिकून राहतं, त्यामुळे प्रत्येक वेळेला मोठ्या आचेवरती बनवायची गरज पडत नाही. छोट्या मीडियम आचेवरती सुद्धा किंवा मीडियम फ्लेमवरती सुद्धा ही भाजी तितकीच फास्ट शिजते. आपल्याला असं वाटेल की अरे मातीच्या भांडीत खूप वेळ लागत असेल किंवा मातीचं भांडं फुटत का नाही आहे, तर हे आधीच एवढं बेक केलेलं आहे, साधारणतः 1000 डिग्री सेंटीग्रेडवरती मी बेक केलेलं भांडं आहे. बेक म्हणजे चांगलं ओव्हनमध्ये ते घट्ट असं बेक केलं आहे आणि नंतर ते गार करून मी ते आता आपण ते फ्लेमवरती वापरू शकतो, ओव्हनमध्ये वापरू शकतो, मायक्रोवेव्हमध्ये वापरू शकतो. तुम्हाला पटेल त्या फ्लेमवरती तुम्ही ते वापरून ट्राय करा. पण चव मात्र या मातीच्या भांड्यात ही पेरूची भाजीची चव क्लास लागणार आहे. टोमॅटो पण जरा शिजलेत. पेरू आधी सांगितलं की सॉफ्ट असतात, त्यामुळे खूप आपल्याला शिजवायची गरज पडत नाही. त्याच्यामध्ये घालूया आपण 1-2 चमचे दही. तुम्हाला असं वाटेल की दही आचेवरती टाकल्यावर ते फाटत असेल, पण तसं होत नाही. अतिशय त्याला छान अशी ग्रेव्ही फॉर्म होते या दह्याने आणि आपल्याला आवश्यक जसं असतं हे टेस्ट तशी आपल्याला टेस्ट या डिशमध्ये मिळते. आता याच्यामध्ये घालूया थोडीशी साखर. अगदी 1-अर्धा चमचा साखर घातलेली आहे, पण गोड होणार नाही ही भाजी, एवढं नक्की. आता याच्यामध्ये आपल्याला घालायचे हे सगळे मसाले. त्यामध्ये आधी घालूया हळद, तिखट चांगली चवीनुसार, थोडीशी आमचूर पूड, थोडीशी ही बडीशोपेची पूड, चवीला मीठ. वाव, अमेझिंग. त्याची जी ग्रेव्ही फॉर्म झाली ना या पेरूच्या ज्यूसमुळे, म्हणजे पेरू सॉफ्ट असल्यामुळे त्याचं एकदम गळून जातात आपण शिजवताना. त्याच्या ज्यूसची एक प्रकारची ग्रेव्ही तयार होते. ऑफकोर्स त्यामध्ये आपण दही पण घातलेलं आहे. एक प्रकारची ग्रेव्ही तयार होते आणि ही ग्रेव्ही तुम्ही पोळीबरोबर किंवा चपातीबरोबर अतिशय आरामात खाऊ शकाल. अतिशय टेस्टी अशी ही भाजी लागेल. खूप युनिक अशी भाजी आहे. इट इज गोइंग टू बी वंडरफुल. परफेक्ट. अजून याच्यामध्ये काही घालायची गरज नाही आहे. बडीशोपेची चव सुद्धा छान आलेली आहे त्याला. फक्त वरनं लिंबू मी ठेवणार आहे सर्व करताना आणि बाजूला एक पोळी. आणि हे सगळे पदार्थ मी घेऊन आता बसतोय. पण तुम्हाला जर काही भाजी आज घरी बनवायची असेल त्याचं साहित्य आणि कृती लिहून घेणं आवश्यक आहे. ती झटपट लिहून घ्या. पेरू की सब्जी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: अर्धा किलो पेरू, 2 चमचे दही, 2 बारीक चिरलेले टोमॅटो, 2 चमचे साजूक तूप, हळद, तिखट, साखर, धणे, जिरे, आमचूर पावडर, बडीशेप पावडर, मीठ आणि लिंबू. कृती: प्रथम पेरूचे काप करून घ्यावे. पॅन मध्ये साजूक तूप गरम करून त्यामध्ये जिरं आणि धण्याची फोडणी करावी. त्यामध्ये पेरूचे तुकडे, बारीक चिरलेला टोमॅटो, 2 चमचे दही, साखर, हळद, तिखट, आमचूर पावडर, बडीशेप पावडर आणि मीठ घालून परतून भाजी वाफवून घ्यावी.